तर गाईज आता मी जिमला चाललो होतो पण मग हा बघा येते देवांश माझ्या मागच लागला. पुढे यायचं तुला कशाला? आणि काय जेव किती वाजता उठला? सकाळच्या 5 वाजता. बघा. तर गाईज आता देवांशला तर मी घरी सोडलंय आणि आता मी पण निघाल जिमला जायला. आता रुपेश येऊ लागला, त्याला फोन केलता मी. आता तो कधी येतो काय माहिती. केव्हाची त्याची यायची वाट बघतोय पण मग तो काय तो रोजच लेट होतो गाईज रोज. तर guys, चला आपण भेटू आता सरळ जिम मध्येच भेटूया आपण. जिमचा वर्कआउट तर आज खूप मस्त राहणार आहे. तर चला. आपल्याला रुपेश भाऊनी एक चॅलेंज दिलेलं आहे. चॅलेंज असं आहे का ते मला त्यांनी सांगितलेलं आहे की आहे ना फक्त 20 पुशअप्स मारून दाखवा. फक्त 20 पुशअप्स काय काही आपल्या काहीच नाही आपल्यासाठी लगेच चिल्लर ते 20 पुशअप्स काहीच नाही. तर चला तुम्हाला 20 पुशअप्स तुम्हाला पण मारून दाखवतो. काहीच नाही जमत लय अडचण लय आधीच हाताची पूर्ण काय आपलं वर्कआउट तर खूपच मस्त झालंय आणि आता आपण घरी चाललो होतो. घरी जाता आता आपण घेतले जिमवरनं हे ओट्स. पिंटोलाचे ओट्स आहे काही. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हे ओट्स चांगले आहे का नाही, कारण की मी तर आता पहिल्यांदा वापरतोय. तर मग नक्की सांगा बरं का, खरंच सांगा गाईज, मला तर काही माहिती नाही याच्यातलं एवढं. पण मग तुम्ही नक्की सांगा की ओट्स चांगले आहे का नाही. चला बाय, आता आपण भेटू सरळ घरीच. तर गाईज आता आपण घरी तर पोहोचलेलो आहे मी. तर मग आपण आहे ना आता पहिले ते पिंटवाल्याचे ओट्स ट्राय करणार आहे. तर चला आता मी ते ओट्स ट्राय करून बघतो मग तुम्हाला सांगतो की ते कशी होती. त्याला आधी आपण गरम दूध करायला ठेवलंय. दूध गरम करायला ठेवलंय. मग त्याच्यानंतर आहे ना ते दूध गरम झाल्यानंतर त्याला अर्धा तास भिजून द्यायचे. तर गाईस मी आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि मी ते ओट्स यांना ट्राय पण करून बघितले. ते ओट्स एकच नंबर होते गाईस. तुम्ही पण एकदम सॉलिड होती. तुम्ही पण वापरून बघा. तुम्ही पण खाऊन बघा एकदा. एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे तुम्ही पण. नक्कीच खा आणि नक्कीच सांगा मला कशी होती तर. मी तर खाल्ले. मला तर आवडली ती. तर मग बघू तुम्हाला पण आवडते की नाही. बाय. आता मी आलेलो आहे घरी आणि आता बघू आपण दीदीन ते काय करते इथं. दीदी भांडी घासती बघा. आज जेवायला काय केलं? पनीरची भाजी. आज तर माझं फेवरेट आहे गायची एकदम पनीरची भाजी आणि पोळ्या. हे दोघं बघा, हे दोघं त्यांचा फोन पाहण्यातच बिझी. फोन पाहतो. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. काय काय बोलता हे बघा कस फोन बघतो जेव्हा. आणि आमचा आरुष माझ्या मोठ्या भावात दोन्ही मुलं. हाय कर, हाय कर आरुष. हाय. तर गाईज आता या ब्लॉगचा एंड होतो इथंच. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.